सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण हा विचार केला की हे जे सत्य आहे, हे जे आत्मतत्व आहे, स्वतःचं जे स्वरूप आहे ते कशाने प्राप्त होतं. आपल्याला असं वाटतं, म्हणजे जर तुम्हाला गीता शिकताना जर कोणी प्रश्न विचारला की कर्मयोग उत्तम का ज्ञानयोग उत्तम का भक्तियोग उत्तम, तर काय सांगू आपण की कर्मयोग उत्तम आहे. कर्मयोग उत्तम आहे, कर्माशिवाय गती नाही, हे मान्य आहे. पण सगळेच कर्म करतातच ना, सगळेच कर्म करतात. उपनिषदांपर्यंत कोण पोहोचलेलं आहे किंवा आत्मस्वरूपाचा अभ्यास कोण करणार आहे याला खूप महत्त्व आहे. गीता ही आपल्या लौकिक जीवनाचे सुद्धा आणि अलौकिक जीवनाचे सुद्धा नियम समजावून सांगते. शेवटी आपल्याला कुठून कुठपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यात लौकिक नियमावलीमध्ये कर्मयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण कर्मयोग बऱ्याच अंशात पार केल्यानंतरच मानवाला आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायची बुद्धी होते. कदाचित पुढे घडणाऱ्या आत्मप्राप्तीची ही ओळख असते की ओढ लागते. आणि पुढच्या जन्मात होईल, पुढच्या वर्षात होईल, काही सांगता येत नाही. म्हणजे ती इच्छा पूर्ण. तर इथे गुरु मार्गदर्शन करतात, ब्रह्मदेव, की ही जी आत्मप्राप्ती आहे हे कशाने प्राप्त होते. त्याच्यासाठी सांगितलं आहे की तुमच्या मनात आधी जे प्रश्न आहेत ते काढून टाका. काय प्रश्न आहेत की कर्माने आत्मप्राप्ती होते. कर्माने आत्मप्राप्ती होत नाही, तर कर्माने आपल्या वासना
संपतात. कर्माने आपल्या वासना नाहीशा होतात, पण परत नवीन वासना निर्माण झाल्या तर परत नवीन कर्म निर्माण होतात. वासनांचा क्षय करण्यासाठी कर्म आहेत, पण ते व्यवस्थित अंडरस्टँडिंगनी की नवीन वासना निर्माण होऊ द्यायच्या नाहीत. आता वासना जर निर्माण नाही झाल्या तर आपलं मन शुद्ध होईल, बुद्धी तीक्ष्ण होईल आणि या सगळ्या गोष्टी आपलं आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करतील. आत्मस्वरूप प्राप्त व्हायला आपल्याला मदत करतील या गोष्टी. पण आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी नेमका कर्माचा उपयोग आहे का? म्हणजे बघा ना तुम्ही, एखादा काहीतरी कुणाला आजार जर झाला तर कुणाचा तो आजार लवकर बरा होतो आणि कुणाचा तो कुठेच अगदी चिघळतो. आता हे काय आहे माहिती का? बेसिकली आपल्या आतमध्ये असलेल्या रेझिस्टिंग पॉवर, रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. ही रोगप्रतिकारक शक्ती कशी निर्माण होते? तर विटॅमिन्स आहेत, हे आहे. लहानपणापासून जो व्यवस्थित पोसला जातो तो कितीही आजारी पडला तरी हळूहळू करून तो व्यवस्थित ठणठणीत होतो. पण हेळसांड ज्याची झालेली असते वाढ होत असताना, त्याला त्याची तब्येत लवकर साथ देत नाही. म्हणजे मूळ काय आहे? हेल्दीनेस, निरोगीपणा. तसा निरोगीपणा आपल्यामध्ये येण्यासाठी कर्मांचा आपल्या क्षय झाला पाहिजे, म्हणजे वासनांचा क्षय झाला पाहिजे. त्याच्यासाठी कर्म करायची आहेत. असं आपण हेल्दी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी आपल्याला कर्मयोग, पण मन निर्मळ होण्यासाठी आपल्याला भक्तियोग हवा आणि बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी आपल्याला ध्यानयोग पण हवा. नुसत्या कर्मयोगाने होणार नाहीये. वासनांचा क्षय फक्त होईल ज्याच्या योगे अनेक बाबतींमध्ये, अनेक विषयांमध्ये गुंतलेलं मन आपलं आत्मतत्वावर फक्त स्थिर होण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून ते म्हणतात न कर्मणा. आपल्याला असं वाटतं जन्मभर आणखीन एक गोष्ट म्हणजे की मला खूप कामं आहेत, मला गीता ज्ञानेश्वरी उपनिषद वाचायला वेळ नाही, मला अतिशय कामं आहेत. आणि त्याचा काय उपयोग? हे काय पैसे मिळवून देणार आहेत का? रात्रंदिवस कामं आहेत. पण ही कामं का आहेत माहिती का? आपल्याला वासना आहेत, त्या वासनांनी लिहून ठेवलेली कामांची ही लिस्ट आहे. पण हे आपलं अंतिम ध्येय नव्हे. आपलं अंतिम ध्येय वेगळंच आहे. त्याच्यामुळे जर आपण यातनं मार्ग काढून उपनिषदांच्या मार्गाला जर लागलो तरच आपलं कल्याण होणार आहे. कारण संसार हा कधीच संपत नाही, तो वाढतच जातो आणि ते आवश्यकही आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे जो निरोगीपणा, सशक्तपणा आहे तो संसाराने येतो. संसारात सुख दुःख असतात, अडीअडचणी असतात आणि सगळ्याला तोंड देत देत आपण भक्कम होत जातो. कशानेही आपण डगमगत नाही. हा संसाराचा उपयोग आहे. त्याच्यामुळे ते तर आवश्यक आहेच. आपल्या संसारातले आपण प्रॉब्लेम सोडवणं हे आवश्यक आहे. तेव्हा मन स्थिर होतं आणि तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. न कर्मणा. कर्माने आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. न प्रजया. आपलं मुलं, नातवंड,
मुली, जावई, सून म्हणजे आपला परिवार, बहीण, भाऊ यांनी आपलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होत नाही. नाती गोती वाढत जातात, एवढंच आहे. बाकी ते आपल्याला लौकिक जीवनात मदत करत असतील, आपण त्यांना मदत करत असू, जिव्हाळ्याचे संबंध असतील, पण आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी कोणीच येत नाही. न प्रजया, प्रजा निर्माण करून किंवा नातीगोती सांभाळून आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. तसंच ते कर्मानेही होत नाही, धनेन न, आणि धनाने सुद्धा या जगामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला विकत घेता येतात. पण आत्मसुख हे कोणतं धन देऊन घेणार तुम्ही? कोणत्या देशाचे करन्सी देणार? किती डॉलर देणार? कितीही द्या, ती किंमत नाहीच आहे त्याची. आणि दिलं तरी आत्मसुख मिळत नाही विकत. त्याची किंमत ही न केलेलीच बरी. झेपणार नाही आपल्याला आत्मसुखाची किंमत. आणि ती करून तरी काय करणार आहे? मायेच्या जगतातलं थोडी आहे ते त्याची किंमत करायला. मग कशानी अमृतत्व प्राप्त होतं? त्यागेन एके अमृतत्व मानशु. त्यागेन, केवळ त्यागाने ते अमरत्व आपल्याला प्राप्त होतं. त्याग हा कसला कसला त्याग असतो सांगा बरं? त्याग त्याग म्हणजे काय? मंदिरात जाताना घरापासून चपलेचा त्याग करायचा, तर त्याच्यामुळे काय होणार आहे? किंवा उपास करायचा म्हणजे अन्नाचा त्याग करायचा, म्हणजे उपासाचंही काही खायचं नाही. त्याने काय होणार आहे? त्याग हा आपल्याला कशाचा करायचा आहे? त्याग हा सुखदुःखांच्या भोगाचा त्याग करायचा आहे. कुठल्याही विषयांमध्ये आत जाऊन त्या विषयात बुडण्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे काय? थोडक्यात म्हणजे भूतकाळ आणि भविष्य काळाचा त्याग करायचा आहे. फक्त वर्तमानात जगायचं आहे. वर्तमान काळात जे कर्म आपल्याकडून होतं आहे ते साक्षीभावाने बघायचं आहे.
कारण मी करत काहीच नाही. हा माझा देह काय करतोय, किंवा माझ्या देहाद्वारे काय करवलं जातंय. आता पहा, मॉन्टेसरीत मुलं आहेत, आई शाळेत घेऊन जाते. मग आई ही रोजचीच असते. शाळेत सोडलं की ते मूल रडतं. शाळेची वेळ होते, दारं लावली जातात. थोड्या वेळ रडतं आणि मग काहीच आपलं चालत नाही म्हणून ते मूल चूप बसतं. टीचर गाणं म्हणते, मूल नाचू लागतं. टीचर ड्रॉइंगचा पेपर देते, मूल ड्रॉइंग काढतं किंवा कलरिंग करतं आनंदाने. शाळेची वेळ संपते. हे सगळं त्या मुलाची आई एका कोपऱ्यातल्या खिडकीतनं ऑब्झर्व करत असते, पाहत असते की हा मुलगा, हा बाळ माझं काहीच ऐकत नाही, पण कसं काय इथे तो शिक्षकांचं ऐकतो. कारण तिथे त्याचं काहीच चालत नाही. आणि समोर आता आई नाही आहे, कितीही रडलं तरी. मग मुसमुसून रडतो आणि थांबतो तो, की आता काहीच उपाय नाही आहे. आणि मग कारण तो बालकच असतो, तो सगळं विसरतो. तो भूतकाळ विसरतो की आपल्याबरोबर काय झालं आहे, आईपासनं वंचित केलं आपल्याला, विसरून जातो. आणि थोड्या वेळाने सगळ्या शाळेच्या दुनियेत तो रमतो. पण आई मात्र ऑब्झर्व करत असते. तो तिचाच बाळ आहे आणि कसा तो वागतो. ज्यावेळी त्याच्याशी अटॅचमेंट ठेवतो आपण, आई 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 म्हणून, त्यावेळी तो काहीच करत नाही. काहीच करत नाही म्हणजे त्याला आईची अटॅचमेंट होते आणि आईला त्याची अटॅचमेंट होते. तसंच हा देह हे आपलं बाळ आहे, लेकरू आहे. मन हे आपलं लेकरू आहे. ते काय काय करतं, त्याला आत्मतत्वाच्या ताब्यात द्या. मध्ये आपण काहीच करायचं नाही. आत्ता वर्तमान काळ चालू आहे, 9 ते 10. देह हे मूल काय करतं, आपल्याला सवय लागेल ते बघण्याची की वर्तमान काळामध्ये हा माझा देह, हे माझं सांभाळायला दिलेलं पोर हे काय करतंय, भोजन करतंय. लहान मूल असेल, तिथे बाई शिकवतायत शाळेत, लहर आली, काही चुकलं त्याचं काहीच नाही. मुलांचं ते हेच असतं, ते मुलांची दुनियाच वेगळी. त्याला भूक लागली, काढला डबा, आईने दिलेला खाऊचा डबा, खाल्ली बिस्किटं. टीचर शिकवते, टीचर रागवते, शाळा चालू आहे ना, कोणी खातं का, तू का खातो. असं अलिप्त होऊन आपण या देहाशी वागायचं आहे. आता काय आहे, आता 9 ते 10ची वेळ आहे ना वेदांताची. ही काय जेवायची वेळ आहे, तिथे लक्ष दे, असं देहाला सांगितलं पाहिजे. हळूहळू हळूहळू देहापासून आपण अलिप्त होत जातो. आणि हे एक सिक्रेट आहे आत्मस्वरूप प्राप्त करण्याचं. आत्मस्वरूप प्राप्त करणं म्हणजे काय, काही एखादी गोष्ट मिळवायची नाही आपल्याला,
ते आत्मस्वरूपच आहे, आपलंच स्वरूप आहे. पण आपण काय झालंय, अनेक भूमिका करण्यात इतकं रमलो आहोत की आपला मूळ आता ड्रेस, मूळ पोशाखच आपण चढवायला विसरलो आहोत. मूळ पोशाख सगळी ड्रेपरी वेगवेगळ्या भूमिकांची काढून टाकायची आहे. आणि जसे आपण घरात राहतो साध्या वेशात, तसं राहायचंय. कोणतीही भूमिका नकोच आहे सारखी. खरं म्हणजे कोणत्याच भूमिकेची गरज नाही आपल्याला. त्या वेळेपुरतं त्या भूमिकेत जायचं आणि परत बाहेर निघायचं. बस एवढंच आहे. मनापासून, देहापासून आधी आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी देहाकडे बघावं लागेल अलिप्त नजरेने. आईचं कसं मुलावर सारखं लक्ष असतं. काय रे बाळा, तयार होऊन चाललंस, कुठे निघालायस? हो, आज पुण्यामध्ये प्रॅक्टिकल आहे. हां, अच्छा, पुण्याला निघालायस काय? तसं आपण हा देह आता कुठे चाललाय? पुण्याला चाललाय. लोकल पकडणारे वाटतं हा देह. असे जर विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला कोणतीही अटॅचमेंट, गर्व, अहंकार हे काही राहूच शकत नाही. काहीच राहू शकणार नाहीये. म्हणजे काय? माझ्या सगळ्या गोष्टींचा मी त्याग करायचा आहे. माझेपणाचा त्याग करायचा आहे. हे काही फार मोठं कठीण नाहीये. फक्त काय आहे माहिती का, खरं काही ते तसं होणार नाहीये. म्हणजे हा देह आहे असं जर आपण म्हटलं, हा मला सांभाळायला दिलेला देह आहे. असं जर आपण म्हटलं, हा देह आहे असं म्हटलं, तर कोण काही आपला देह घेऊन जात नाही. हे मन आहे, हे मी वेगळं आहे मनापासून, तर कोणी काही मन घेऊन जाणार नाही. ते माझं आहे असं म्हणण्याची गरजच नाहीये. सतत अलिप्तपणाने देहाकडे बघणं हा त्यातला मूळ मुद्दा आहे. हा विषय इथून आला की त्यागेन एकेन अमृतत्व मानशुः. केवळ एका त्यागाने अमृतत्व म्हणजे अमरत्व प्राप्त होतं. त्याग म्हणजे काय? देहाचा त्याग करायचा आहे, वस्त्रांचा त्याग करायचा आहे, इंद्रियांचा आपल्या त्याग करायचा आहे, जिवंतपणी काय नेत्रदान करायचंय नाही. म्हणजे यातलं काहीही करायचं नाहीये. जीवनाचा त्याग करायचा आहे,
वस्तूंचा त्याग करायचा आहे. घरात असलेल्या वस्तू द्यायच्या आहेत की काय कोणाला? असला त्याग नाहीये. ज्या गोष्टीची मुळात अडचण आहे तो त्याग. मोहाचा त्याग करायचा आहे. मोहाचा त्याग करण्यासाठी ज्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व आहे, इन्व्हॉल्वमेंट आहे माझी, अडकलेलो आहे मी, त्याचा त्याग करायचा आहे. त्याग ही संकल्पना अतिशय सखोल आहे. त्याचा फार सखोलतेने विचार केला गेला पाहिजे. त्याग अजून कशाचा करायचा आहे? ध्यानाला बसलं की सगळ्या मायेतल्या विचारांचा त्याग करायचा. मायेतले सगळे विचार, अरे अमक्याला ही चावी द्यायची आहे, तमक्याला ऑफिसमध्ये मेसेज पाठवायचा आहे, अरे त्या माझ्या मैत्रिणीला असं असं सांगायचं आहे, उद्यासाठी फोन करायचा आहे, या सगळ्याचा ध्यानाला बसल्यावर त्याग. म्हणून या अध्यात्मशास्त्राच्या जवळ कोणी येत नाही, कारण कन्सेप्ट क्लिअर माहिती नाही आहेत त्यांना. त्याग, वैराग्य या शब्दांचे अर्थ आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत. त्याग कशाचा करायचा आहे? त्याग षड्विकारांचा करायचा आहे. पण कोणते षड्विकार? राग, लोभ, मद, मोह, मत्सर. या षड्विकारांचा त्याग केला की काय होईल आपलं? काय होईल? आपल्याला जीवन जगणं कठीण जाईल. त्यामुळे योग्य रीतीने त्याग करायचा आहे. म्हणजे काय? आता समजा काल चतुर्थी होती, उपासाचा दिवस. मग काय केलं आपण? दिवसभर चंद्रोदय आला, उपास सोडला. दिवसभर काय केलं? जे पदार्थ उपासाला चालत नाही त्यांचा त्याग तात्पुरता, आणि जे पदार्थ उपासाला चालतात त्यांचा त्याग उपास सोडताना. त्याग याला म्हणतात. त्याग याला म्हणायचं. जे जे अडथळे म्हणून मध्ये येईल त्याचा त्याग करायचा. हळूहळू हा त्याग एवढा होईल. त्याग झाल्याशिवाय, त्याग म्हणजे काय माहिती का? त्या विचारांना दूर करणं फक्त. म्हणजे ते आहेतच, कधी गरज पडली तर आहेतच ते आपल्यात.
काय करतो आपण? आपल्याला बरं नसलं, घसा खराब झाला, दही ताकाचा त्याग केला की बरे होतो आपण. इतका त्याग सोपा आहे. म्हणजे मला जर आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे तर कशाचा त्याग करायचा आहे? माया, ममता, मोह बुद्धी सोडून द्यायची. त्यातनं जी कर्म उरणार आहेत ती करायची आणि ती करता करता त्याग करायचा. त्याग अजून कशाचा करायचा आहे? जसजसं आपण वर जाऊ, म्हणजे जसजसं उच्च अवस्थेत जाऊ आपण, तसतसं काय होणार आहे की, उदाहरणार्थ मला जे काय म्हणायचं आहे, सगुण साकार उपासना मन स्थिर होण्यासाठी. परंतु आपलं एकदा मन स्थिर झालं आणि आपल्याला सहज शक्य व्हायला लागलं की निर्गुणो निष्क्रियो नित्यम सगळ्यावर मेडिटेशन करणं शक्य झालं की सगुण साकार साधना कमी करायची, म्हणजे त्याचा त्याग करायचा. म्हणजे निर्गुण निराकाराची अंतिमतः साधना उत्तम होईल. मग त्याग केला म्हणजे काय केलं? अटलजी म्हणायचे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, अशी त्यांची एक कविता होती. आता मला एवढी कविता आठवत नाही, पण त्याचा अर्थ हाच आहे, सगळा अर्थ हाच आहे की काहीतरी जर आपल्याला मिळवायचं असेल तर काही गोष्टींचा त्यागच करायला लागतो. कारण मॅटर ऑक्युपाइज स्पेस, पदार्थ जागा व्यापतो. हे सायन्सचा मोठा सिद्धांत आहे. पदार्थ काय काय आहे? सगळेच पदार्थ आहे. एक विचार म्हणजे सुद्धा पदार्थ आहे. आणि सुरुवातीला आत्मतत्वाची प्राप्ती ही सुरुवातीला विचारानेच आधी करून घ्यायची आहे. मग विचाराचा लोप होईल, मग बुद्धीचा लोप होईल. लोप म्हणजे इथे त्यागच. मॅटर ऑक्युपाइज स्पेस म्हणजे पदार्थ जर जागा व्यापतो, ह्याचा अर्थ माझ्या मनामध्ये कुठलाही एक विचार असेल आणि तो जर मनातली जागा व्यापतो, तर आधी ज्या मायेच्या विचारांनी माझ्या मनाची जागा व्यापलेली आहे ते विचार कमी करून, परंतु मन भरलंच पाहिजे. कारण मन रिकामं राहिलं तर रिकामं मन सैतानाचं घर असं म्हटलं जातं. तर ते मन कधी रिकामं राहू शकत नाही, ते वेडेवाकडे विचार करतं. मग मायेच्या विचारांनी जी जागा व्यापली आहे, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आपण भक्तीच्या विचारांनी ती जागा व्यापली पाहिजे, ध्यानाच्या विचारांनी ती जागा व्यापली पाहिजे. मग आता ध्यानाचा जर विचार घेतला तर ध्यानाच्या विचारांपैकी आम्ही नवीन आहोत ध्यानाला, म्हणून काय केलं पाहिजे? सगुण साकार ईश्वराचं ध्यान या विचारांनी ती जागा व्यापली पाहिजे. आता सगुण साकार ईश्वराचं ध्यान आम्ही करतो आहोत, त्याच्यात आम्ही चांगले एकदम स्तराईत झालो आहोत, ते चांगलं होऊ लागलं आहे. म्हणजे मायेच्या विचारांचा एक तास बसून विचार करण्यापेक्षा मी जर एक तास सगुण साकाराची साधना केली तर ती मला आयुष्यात उपयोगी पडेल. मन शुद्ध होईल, बुद्धी तीक्ष्ण होईल. आणि आता याच्या पुढे माझं मन निर्गुणात जर स्थिर झालं असेल
तर त्याग कशाचा करायचा आहे? सगुण साकाराचा त्याग करून केवळ आणि केवळ निर्गुणात मन बुडवून टाकायचं आहे. त्यातली सगळी मनातली जागा निर्गुण निराकाराच्या विचारांनी भरली पाहिजे. हे जेव्हा शक्य होईल तेव्हा आत्मस्वरूपाच्या मार्गावर कुठेतरी आपण जवळ चालत असू. हा त्याग आहे. विचार कल्पना आपल्या ह्या सगळ्यांचा त्याग करून आपण सगळ्या उपकरणं कोणती आहेत आपली? देह मन बुद्धी इंद्रिय, या सगळ्या उपकरणांचा त्याग केला. देह म्हणजे मी नाहीच आहे, तो देह तिकडे. हा जेव्हा मनातनं त्याग होईल मनाने भावभावना अनुभवायच्या नाहीत. आपल्याला काय असतं सगुण साकारामध्ये? त्वमेव प्रत्यक्षं कर्तासी, त्वमेव प्रत्यक्षं धर्तासी. आता इथे काय, गणपतीच्या मागे भावना असतात आपल्या. शब्दांप्रमाणे आपण चालतो. मोहमायेतल्या गोष्टींचा त्याग करून आपण गणपतीच्या ध्यानामध्ये रमायचा प्रयत्न करतो, सगुण साकार. पण आता शब्दांच्याही अतीत जायचं असेल तर आपल्याला निर्गुण निराकार केलं पाहिजे. साधना म्हणजे निर्गुणो निष्क्रियो नित्यम. प्रत्येक शब्दावरती ध्यान करायचं. आणि निर्गुण निराकाराचं ध्यान चालू असताना सगुण साकाराचं म्हणजे भावभावनांचा त्याग करायचा. त्याच्यानंतर इंद्रियांद्वारे विषय ग्रहणाचा त्याग, कारण डोळे मिटून आपण स्थिर बसतो.
आता एक गोष्ट अभ्यासण्यासारखी अतिशय सूक्ष्म आहे या त्यागामध्ये. आता या विश्वामध्ये सगळ्या गोष्टींचं परिवर्तन होतं. परिवर्तन म्हणजे प्रत्येक गोष्टीत बदल होतो. एक तर ती नाश पावते, मृत्यू होते, दिसेनाशी होते किंवा त्याचं रूपांतर कशात तरी होतं. आता वृक्षाच्या वाळलेल्या फांद्या, मग त्याचं रूपांतर काय होतं? खतामध्ये होतं ना. त्याचं रूपांतर खतामध्ये होतं, वृक्षाच्या वाळलेल्या फांद्या. म्हणजे रूपांतर झालं, पण तो वृक्षाच्या फांद्या नष्ट झाल्या की नाही? नष्ट झालेल्या दिसत आहेत म्हणजे आपल्याला. तर हे आहे परिवर्तन. जी वस्तू आज आहे ती उद्या वेगळ्याच स्वरूपात समोर येते. त्या झाडांच्या मुळाशी वाळकी जी पानं आहेत ती घेऊन कोणी म्हटलं, हे घ्या आंब्याचं झाड, तर पटणार नाही तुम्हाला. कारण आता ते झाडाचं रूपांतर पालापाचोळ्यात झालेलं आहे. आपण आता अशा दृष्टीने हे परिवर्तन बघतो आहे की ते परिवर्तन सुद्धा किती सूक्ष्म आहे. एक छोटीशी गोष्ट आपण लक्षात घेऊ. गुलाबाचं फूल वाळतं. गुलाबाचं फूल वाळतं, त्याचं ताज्या फुलाचं वाळलेल्या फुलामध्ये रूपांतर होतं सुरुवातीला. तर ते लाल गुलाब असतो तो पिवळा होतो का? परिवर्तन होतं म्हणजे नाही, रंग तोच, पण त्याची अवस्था बदलतीये फक्त. ह्याचा अर्थ त्या गुलाबाचे पूर्वी जे गुण होते ताजं जिवंत असताना, ते परिवर्तन झाल्यावर काही प्रमाणात उपलब्ध आहेत. लाल असणं आणि तो ज्या प्रकारचा आहे, म्हणजे असे ते एकात एक अगदी पाकळ्या गोल गोल असणारे गुलाब किंवा अगदी अशा फाकलेल्या पाकळ्या असणारे गुलाब, हे सगळे त्याचे गुणधर्म कायम आहेत. फक्त एका गोष्टीत परिवर्तन झालेलं आहे. फार मोठी गोष्ट आहे, फारच मोठी गोष्ट आहे. आमचंही परिवर्तन तसंच होतं. एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना सगळ्या वासना जशाच्या तशा ट्रान्सफर होतात. फक्त देहच बदललेला असतो, फक्त देहच बदललेला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावर इतका आहे. मग या परिवर्तनापासून आपण दूर कसं व्हायचं? परिवर्तन म्हणजे बदल. मी आहे का परिवर्तन होणारा? नाही. अपरिवर्तनशील आत्मतत्व आहे मी, अपरिवर्तनशील आत्मतत्व. आणि मी स्वतःला समजतोय माझ्यात परिवर्तन होत आहे. काय परिवर्तन? जोपर्यंत मी समजीन की माझ्यात परिवर्तन होत आहे, तोपर्यंत हा देह सतत बदलला जाणार आहे. पण अजून वासनांची ट्रिक जोपर्यंत आपल्याला कळत नाही, वासनांचा आपल्यावर बेसुमार प्रभाव आहे. म्हणजे ते वासना कशा होऊन जातात हेच आपल्याला कळत नाही. नवनवीन वासनांचे ढीकच्या ढीक तयार होतात.
कर्म मात्र तितक्या प्रमाणात करायला आपण दमायला लागतो हळूहळू. मग आता काय होतं माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे, म्हणजे यूज अँड थ्रोवाले पेन नाही, असे बॉल पेन किंवा जेल पेन असतात की त्याच्यात पुन्हा पुन्हा आपण रिफिल घालू शकतो. रिफिल पुन्हा पुन्हा भरायचं, पुन्हा पुन्हा भरायचं. मग शेवटी पेन खूप छान आहे हो, मला आवडतो, म्हणून पुन्हा त्याच्यात रिफिल भरायचं जोपर्यंत मिळतंय बाजारात त्या पेनचं रिफिल. अगदी हे असंच आहे ना. देह थकायला लागतो कर्मांसाठी. वासनांच्या ढीगच्या ढीग तयार होतात. वासनांचा क्षय केवळ कर्मांनी होतो आणि ती कर्म, वासनांचा ढीग झाला म्हणजे कर्मांचाही ढीग झाला. वासनांचा क्षय हा कर्मांनीच होणार आहे, कर्म केल्याने. पण श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मयोग जर केला तर फक्त वासनांचा क्षय होईल आणि नवीन वासना तयारच होणार नाहीत. केवळ आणि केवळ ईश्वराची सेवा म्हणून प्रत्येक कर्म जर ईश्वराला समर्पित असेल तर वासनाच नवीन तयार होणार नाहीत आपल्या. इतक्या समर्पित भावनेने कर्म करायला पाहिजेत. कोणतंही कर्म मी माझ्या स्वतःसाठी करत नाहीये, तर ईश्वराची सेवा म्हणून मी कर्म करतोय. आणि मग काय होणार आहे माहिती का, की हे जे परिवर्तन आहे हे थांबेल. जिथे वासना कमी 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 होत जातील तिथे कर्मसुद्धा कमी 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 होत जातील. आणि वासना आणि वासनांमुळे कमी झालेली कर्म ही शेवटी आपल्याला, कर्म कमी झाली म्हणून आपली आत्मस्वरूपाकडे दृष्टी वळेल. शांत झालो आता आपण. कर्म करायची असतात. कर्म करण्याची धडपड का आहे, तर वासना आहेत त्या शांत बसू देत नाहीत आम्हाला. इच्छा होतात आम्हाला कर्म करण्याच्या, कारण आम्हाला काहीतरी इच्छा आहे मिळवण्याची म्हणून. पण ते जर कमी झालं तर आपल्याला आत्मप्राप्ती व्हायला सुरुवात होईल. सगळं एकमेकांवरच अवलंबून आहे. एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आपण शिकलेलो आहोत की एक अवस्था जाऊन ज्यावेळी त्या स्थितीमध्ये, त्या पदार्थामध्ये, त्या मॅटरमध्ये बदल होतो त्यावेळी एकाच गुणधर्माच्या बाबतीत बदल झालेला असतो, परिवर्तन झालेलं असतं. बाकीचे सगळे गुणधर्म तेच राहतात. ज्यावेळी काय आहे, आपलं हे जे परिवर्तनाचा नियम आहे ना, हा मोडला पाहिजे. हा मोडला पाहिजे की नाही. जो परिवर्तन होतं आहे त्यात मूळ गुणधर्म शिल्लक राहता कामा नये. आता दुसरं उदाहरण, गुलाबाचं फूल आहे, वाळलं, सुकलं, झाडाच्या मुळाशी टाकून दिलं, काही दिवसांनी बघितलं त्याची माती 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 झालेली आहे, त्याच्यात मूळ कोणताही गुणधर्म शिल्लक राहिलेला नाही. याला म्हणतात परिपूर्ण परिवर्तन, परिपूर्ण परिवर्तन, परिपूर्ण बदल. गतजन्माच्या कोणत्याही वासना नाहीत. याला म्हणायचं परिपूर्ण परिवर्तन. त्या वासना केव्हा येणार नाहीत. हळूहळू हळूहळू सगुणाची साधना, त्यापुढे सगुणाच्या साधनेचा त्याग आणि निर्गुणाची साधना, तेव्हा त्या वासना आपल्या नष्ट होतील.
आणि परिपूर्ण परिवर्तन आपल्यात होईल. हे परिवर्तन काय आहे? परिवर्तनाचे जे आपण आहोत, परिवर्तन गुण असलेले जे आपण आहोत, ते आपण अपरिवर्तनशील बनणार आहोत. हे आपल्यात परिवर्तन होईल कायमचं. त्याला म्हणतात परिपूर्ण परिवर्तन. या शब्दांमध्ये तुम्हाला काही शब्दछल किंवा काही वेगळं वाटलं तर तुम्ही त्याच्यावर विचार करून सांगू शकता. कारण आपण फक्त श्लोक आणि त्याचा अर्थच पाहतो आहोत. बाकी सगळं स्पष्टीकरण आहे. मुख्य विषय हा आहे की परिवर्तन होताना मूळ अवस्था जी आहे ती मृत झाली पाहिजे. मूळ अवस्था मृत झाली पाहिजे. सकाळची दुपार होते, ते दुपारमध्ये सकाळ असते का कधी? नाही. पूर्ण दुपार म्हणजे दुपारच. दुपारची संध्याकाळ होते. संध्याकाळमध्ये दुपारचे कोणतेच गुण नसतात. ऊन नसतं, काही नसतं, काही नसतं. आरामाची वेळ नसते. संध्याकाळी आपण फिरायला जातो. संध्याकाळची रात्र होते. कोणतेही गुणधर्म रात्रीत नाहीत. पहिले सगळे गुणधर्म लोप पावतात. हे जर परिपूर्ण परिवर्तन असेल, सगळं एकमेकांना कसं अटॅच आहे बघा. तर मला जर परिपूर्णच परिवर्तन करायचं आहे तर मी भूतकाळात धरून चालेल का? आणि भगवंतांनी गीतेमध्ये भूतकाळाची व्याख्या इतकी उत्तम केली आहे, मला खूपच पटते. एक क्षणापूर्वी घडलेली घटना सुद्धा भूतकाळ असते. इतकं जर माणसाने विसरायला शिकलं तर परिपूर्ण परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. भगवंतांनी गीतेमध्ये अनेक वेळा सांगितले, फॉरगेट द पास्ट, फॉरगेट द पास्ट, फॉरगेट द पास्ट. भूतकाळ विसरा. भूतकाळाचं भूत काहीही करत नाही आपल्या जीवनामध्ये. आणि तो भूतकाळ म्हणजे काय आहे तर 2 मिनिटापूर्वी झालेली घटना. त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावर होत नसतो. झाला तर वाईटातच होतो आणि झालं तर आपण आत्मस्वरूपापासून दूरच जातो. या जगात असं काहीही नाही की ते आठवत बसावं. त्याच्यात काहीच तथ्य नाही आहे. आपल्याला माहिती आहे, हे अगदी चांगलं माहिती आहे. लहानपणी आपण काही खेळ खेळलो. पतंग खेळलो, गोट्या खेळलो, लपाछपी खेळलो. त्यात काय ट्रिक्स वापरल्या आठवण्यात मतलब आहे का काही? काल काय भाजी केली होती आठवत नाही हो. आजकाल मला आठवत नाही काल काय भाजी केली होती. ते तरी आठवलं पाहिजे ना. असं आपण म्हणतो का कधी? नाही, महत्त्वाच्या गोष्टी आठवल्या की झालं ना. म्हणजे जे आवश्यक आहे ते उपयोगासाठी आठवायचे. बाकी आणि असा प्रश्न उपनिषदाच्या वर्गात मला नाही वाटत कोणी विचारेल की भूतकाळ विसरायचा म्हणजे आम्ही जर आजचं काय उद्याचं काम करायचं आहे विसरूनच गेलो. म्हणजे काल काय ठरवलं आहे आज कोणतं काम करायचं आहे.
कॉमन सेन्सच आहे त्याला, की भूतकाळ विसरा म्हणजे ज्या भूतकाळाचा त्रास होतो आहे ते सगळं विसरून जायचं, डोक्यात जास्ती काहीही साठवायचं नाही. म्हणजे हा वर्तमान काळ अतिशय ताजा ताजा जगता येतो आपल्याला. आणि वर्तमान काळातली प्रत्येक क्रिया जी या देहाद्वारे होती आहे ती परमेश्वर चरणी प्रसाद, त्याला नैवेद्य दाखवायचा आहे या कर्मांचा. तर कसं करणार आहोत आपण ते? कोणत्या भावनेनी आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो? आपल्या कर्मांचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवायचा ईश्वराला, तर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन नको. ह्याच्यासाठी भूतकाळ हा विसरलाच पाहिजे आणि भविष्यकाळ तर त्याहून विसरला पाहिजे आपल्याला. ज्या वेळी त्यागाची अजून एक व्याख्या आणि खूप मोठा चॅप्टर आहे हा, खूप मोठा चॅप्टर आहे, की थोडीशी फक्त उद्याच्या त्यागाची इंट्रोडक्शन करून देते. की त्याग अजून कशाचं करायचं माहिती आहे? इंद्रिय मनबुद्धी म्हणजे काय? ध्यानाला बसल्यावर तर करायचंच आहे देह इंद्रिय मनबुद्धी, परंतु या उपनिषदाचं, या कैवल्य उपनिषदाचं मंगलाचरण काय आहे? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. आम्हाला आमच्या नेत्रांनी चांगलंच दिसू दे. चांगलं म्हणजे आत्मतत्वाशिवाय काही दिसूच देऊ नकोस. आम्हाला आमच्या श्रोत्रांनी, कानांनी चांगलंच ऐकू येऊ दे, म्हणजे आत्मतत्वाच्या गोष्टींशिवाय इतर काहीही ऐकू येऊ देऊ नकोस. केवळ आणि केवळ तेच एक आम्हाला आमचं सतत आत्मचिंतन होत राहावं. म्हणजे काय? तर इंद्रियांनी आपण जे विषय जाणणार आहे त्याचा आवश्यक तेवढाच उपयोग, बाकी सगळ्याचा त्याग. त्याग म्हणजे काय? मनात विषय येणारच आहे. हे पहा, आज वाढदिवसाची पार्टी आहे, वाढदिवसाचं फंक्शन आहे आज. त्याचा काय आज त्याग करून चालेल? नाही, वर्तमान काळात जगायचं आहे. पण चला, ते संपलं, फंक्शन संपलं, ते काल झालं. आता दुसरा दिवस आला आणि काल फंक्शन झालं. पूर्ण पडदा पडला पाहिजे त्याच्यावर, कारण त्याचा विषय मनात घोळून त्याचा काहीच अर्थ नाही आहे, काही उपयोग नाही आहे आपल्याला त्याचा. हे चांगलं उदाहरण दिलं. एखाद्या दुःखद गोष्टीचं सुद्धा असंच उदाहरण आहे की ते आठवून आळवून त्याचा काहीच उपयोग नाही आहे वर्तमान काळाच्या जीवनामध्ये. आणि त्याच्यामुळे ज्या इंद्रिय मनबुद्धीनी आपण हे जग अनुभवतो, ज्या देहानी हे जग अनुभवतो, कर्म करतो, ते सगळं करायचं आहे, पण त्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे कोणी केलं? मी नाही केलं, मी काहीही करत नाही. इथपर्यंत जेव्हा आपल्याला अंडरस्टँडिंग येईल तेव्हा आत्मतत्व बघण्याची आपली तयारी झालेली असेल थोडी थोडी. त्या शिवपुराणामध्ये एका मुनीनी इतकी शिवाची उपासना केली, इतकी शिवाची उपासना केली पुत्रप्राप्तीसाठी, की अंगावर वारूळ चढलं. किडे मुंग्यांनी सगळा देह
खाऊन टाकला, फक्त हाडं उरली तरी त्याचं लक्षच नाही आहे. इतकी शिवाची उपासना. शिवस्वरूपात तो एकदम एकरूपच झाला. आणि शिवस्वरूपात इतका एकरूप झाला, समोर शिवजी उभे आहेत दर्शन देण्यासाठी, प्रसन्न झालेत, त्याला भानच नाही आहे. इतका तो शिवस्वरूपात एकरूप झाला, तशी साधनाच उतरेना. शेवटी शिवाजींनी त्याला स्पर्श केला आणि पाहिलं तर तो स्वतःकडे पाहू लागला. केवळ आता हाडं उरली आहेत. तो म्हणाला, मला फक्त पुत्र द्या, चांगला उत्तम पुत्र द्या. आता या शरीराचा तरी काय उपयोग आहे? मी माझं शरीर नष्ट करून टाकतो, पण मला उत्तम पुत्र द्या, बलवान पुत्र द्या. शिवजी म्हणाले, पुत्र तर मिळेलच, पण तू सुद्धा मला हवा आहेस. आणि त्याला शिवजी शिवगणांपैकी एक करतायत. म्हणजे बघा तुम्ही, इतकं एकरूप, म्हणजे सगळे इंद्रिय मनबुद्धीचा त्याग आणि शिवस्वरूपात तो लीन झाला. ही फार पुढची अवस्था आहे. पण हा जो श्लोक आहे याला अनुसरून त्याग 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 म्हणजे काय आहे, आणि हा त्याग आहे आपल्या अंगी. आपण ज्यावेळी एखादी सिरियल पाहतो, एखादा पिक्चर पाहतो, आपण देहाचा मनाचा त्यागच केलेला असतो पूर्णपणे. आपण कुठे असतो हे सुद्धा आपल्याला देहभान नसतं. आपल्याला या त्यागाची सवय आहे, पण इथे जाणून बुजून लक्षात घेऊन अंडरस्टँडिंगनी त्याग करायचा आहे. मोठा विषय खूप. आपण परत आता उद्या हाच विषय अतिशय सखोलतेने बघणार आहोत आणि मग पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. थोडासा भाग अजून आपल्याला मनन करायला जरुरी आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि